और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स कोंडाजी आणि रॉकी राकेश या ठिकाणी बघतो आपण मैदानावरती जात असताना षटक क्रमांक 1 ची जबाबदारी असणारे शंकर यांच्याकडे कालच्या दिवसामध्ये नक्की त्यांनी नाव गाजवलं. सुंदर अशी गोलंदाजी, चांगलं असं क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीने राहिलं होतं. नरुळ या संघासाठी बघणार आहोत. कोंडाजी आणि रॉकी राकेश या ठिकाणी मैदानावरती असणार आहे. दह्याने उतरी या संघाकडनं सामना सुरू होतो. 5 षटकाचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला हाताळावे लागणार आहे. एका कोणत्या गोलंदाज 2 षटक टाकण्याची मुभा असेल. पहिला चेंडू शंकर यांचा पडतो खेळपट्टीवरती. सामना करण्यास सज्ज असणार आहे कोंडाजी. पहिला चेंडू आपण बघत आहोत या ठिकाणी निर्धाव मात्र जात असेल आणि षटकातील सुरुवात मात्र चांगली केली शंकर यांनी. मित्रांनो, येत राहा, पाहत राहा आणि नक्की आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा मात्र सत्कार करत राहा. कारण की मित्रांनो, तुमच्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस आहे, त्याला आधार समजा, भार समजू नका. कारण की म्हातारा झाडेला झाड फळ देवो का ना देवो, सावली मात्र नक्की देते. त्यामुळे म्हातारा माणसाचा आदर करत चला. त्यांनी या ठिकाणी शतक पूर्ण केलं, आपल्याला 50 सुद्धा होणार नाही. म्हणजे ते 100 वर्ष जगले, आपल्याला 50 वर्ष सुद्धा जगता येणार नाही. यावेळेस बघणार चेंडू मात्र फुलटॉस लाईनचा होता. चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये 1 धाव मात्र येते. काल यशने मात्र सुंदर असा दबदबा निर्माण करून दिला होता या मैदानावरती आणि त्याच्याच चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती संघ मात्र विजयी राहिला आणि पोलीस संघाचा मान मात्र त्यांनी मिळवला असेल. नरुळ वर्सेस आपण बघतो ही लढत दह्याने उतरू या दोन संघांमध्ये. रॉकी सलाम लॉकी भाई यावेळेस बघणार आहोत मैदानावरती. सुंदर अशी या ठिकाणी फलंदाजी केली होती आणि आजच्या दिवसामध्ये बघणार दह्याने उतरू या संघासाठी चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षाही मात्र संघाच्या वतीने असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू जाणारा ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू रॉकीला मात्र थांबवलंय शंकराने. चांगला प्रयत्न शंकरच्या वतीने या ठिकाणी बघायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये त्यांनी नक्की प्रभावित केलं होतं या मैदानावरती. आजच्या दिवसामध्ये प्रभावित करण्याची गरज मात्र असणार आहे. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी कोणती कमतरता नाहीये. कारण की जे संघ पोल विजय झाले त्यांच्यासाठी टी शर्टचे योगदान दिलेत, कारण की ते देण्याचे ते मानकरी पण आहेत. कारण की त्यांनी लढत मात्र चांगली केली होती. सलग 3 सामने जिंकत इथपर्यंत मात्र क्वार्टर फायनल पर्यंत ते मात्र पोहोचलेले आहेत, बक्षिसात पात्र झालेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तीर्थक्षेत्र तैनात असताना आहे तिथं कोंडाजींना मात्र थांबावं लागेल. निर्धाव चेंडू जातो. याही वेळेस शंकर यांचा सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकच धाव मात्र दिली गेली आहे आणि त्यामुळेच बघितलं असेल तर सुंदर अशी सुरुवात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीतरी वर्चस्व मात्र राहिलेलं आहे. आतापर्यंत जर बघितलं असेल आपण होतो या मैदानावरती शंकरच्या वतीने विशेषतः नरुळ संघासाठी सुंदर गोलंदाजी. यावेळेस पुन्हा कनेक्टिव्हिटी नाहीये. काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. लाईन टू लाईन, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. इथं मात्र फलंदाज रॉकीला थांबवलंय. सलग 3 चेंडू रॉकीला निर्धाव टाकलेत. मित्रांनो, रॉकी सारख्या फलंदाजाला चांगले चेंडू टाकणे, निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. हे लक्षण दाखवून देत असताना मिस्टर शंकर यावेळेस मैदानात नरुळ या संघाकडे लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपण बघणार आहोत. यावेळेस मात्र हवे चेंडू असणार आहे. चेंडू मात्र बघितला असेल शॉर्ट अप लेनचा नव्हता. 1 बाउंड चेंडू या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावेसाठी प्रयत्न इथे राहील आणि बघितलं गेलं असेल तर 2 धावा मात्र राहिलेल्या नाहीयेत आणि एकही धाव मात्र नाहीयेत. कारण की 2 धावेचा प्रयत्न राहू शकला असता, परंतु या ठिकाणी राहिलेला नाहीये, त्यामुळे धाव मात्र मिळालेला नाहीये. षटक क्रमांक पहिले समाप्त होणार आहे. विकेट जरी नसेल परंतु 1 आणि 1च धाव मात्र शंकर यांनी दिलेली आहे. कारण की अशा वेळेस विकेट घेऊन उपयोग नाही ना. कारण की आपले चेंडू जर निर्धाव जात असते तर विकेट घेण्याची गरज काय, असं मात्र दाखवून दिले विजयने शंकरने. आणि आपण बघतो रॉकी सारख्या फलंदाजास चेंडू मात्र निर्धाव टाकले गेलेत. काहीतरी सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका असेल, सुरक्षात्मक भूमिका असेल, त्यामुळे त्या ठिकाणी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाहीये. षटक क्रमांक पहिले समाप्त झालेला आहेत आणि या आपण बघितलं गेलं दह्याने उतरू संघाची धावसंख्या असणार केवळ 1 धाव पहिल्या षटकात समाप्त. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असणार. षटक क्रमांक 2 घेऊन येतात गोलंदाज मिस्टर भास्कर.
चला जाऊयात लढतीकडे. भास्कर यांनी सुंदर असा झील कालच्या दिवसामध्ये टिपला होता लॉंग ऑफला, त्यामुळे जर बघितलं असेल संघ इथपर्यंत येऊन पोहोचलेला बघणार. भास्कर यांचा षटकातील पहिला चेंडू असेल कोंडाजी स्ट्राईक समोरला फटका खेळला गेला चेंडू मात्र शॉर्ट लॉंगांच्या रिजनमध्ये चेंडू डिलॉंगांच्या रिजनमध्ये. एक धावेचा प्रयत्न राहणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू देणार नाही. 2 धावा धाप्पलगती लागल्या जातील. आलेल्या संघाने त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या मान्यवरांनी आपल्या ठिकाणी बक्षीस दात्यांनी मागितलं असेल तर एक मोठे मनाचे दिलदार राजे त्यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांसाठी टी शर्टचं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते टी शर्टचं योगदान आहे, ते मात्र तुम्ही घेऊन जायचं आहे. आलेल्या संघाने त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. आणि आपण जर बघितलं या ठिकाणी सुंदर अशा जर्सीमध्ये या ठिकाणी आई भगवती ग्लास सेंटर ननासी यांच्यावरती सागरजी सोनवणे साहेबांच्या वतीने नरू संघासाठी या ठिकाणी टी शर्टचं योगदान दिलेलं आहे. आणि समित विजय होंडा सन्मान्य धनंजय देवरे साहेब यांच्या वतीने दयाने ओतूर संघासाठी टी शर्टचं योगदान दिलं. त्या टी शर्ट दात्यांचं पण आता सरचे आभार असेल. वाट बॉल काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. नरू संघाकडनं कमालीच या ठिकाणी गोलंदाजी आहे. मित्रांनो तुम्हाला धावा मोठा जमावा लागणारा रॉकीला आणि कोंडाजीला मात्र या ठिकाणी नक्कीच आपली फटके मातीमध्ये गिअर चेंज करावं लागणार. पहिल्या गिअरवरती चालणार नाही किंवा न्यूट्रल गिअरवरती चालणार नाही. दुसरा तिसरा चौथा आणि 5 6वा गिअर टाकावा लागणार. टॉपचा गिअर टाकावा लागणार. टॉपचा गिअर टाकण्याच्या नादात यावेळेस मात्र टॉपला फलंदाज राहणार नाही. रॉकी यावेळेस होतात बाद. काही धावेचं योगदान मात्र नाहीये आणि या ठिकाणी एकही धाव न करता मैदानाचा ताबा मात्र सोडावा लागणार आहे. रॉकी राहणार नाही मैदानात, जाऊन बसेल आपल्या पॅव्हलियनच्या आत. 0 वरती देखील बाद होतात रॉकी. नवीन फलंदाजाला यावा लागेल दह्याने ओतूर या संघाकडनं मिस्टर कल्पेश. मित्रांनो या ठिकाणी बघितलं क्रिकेटचा खेळ आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कारण की माझी ओळख झाली असेल तर क्रिकेटच्या माध्यमातूनच मला अनेक मित्र जोडले गेलेत. जर बघितलं या ठिकाणी मी आमदारकीला दिंडोरी तालुक्यात जरी उभं राहिलो तर कळवण तालुक्यातून सुद्धा मतदान होऊ शकतं. म्हणजे गोष्टी या ठिकाणी थोडी चेष्टेची आहे, परंतु तरी या ठिकाणी त्यांचं प्रेम तरी माझ्यासाठी राहू शकतं. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी माझा शब्द चुकीचा असेल तर या ठिकाणी मान्य करा. माझ्या या ठिकाणी आमच्या तालुक्यातील जे मान्यवर असतील त्यांना माझ्या ठिकाणी क्षमा मागतो त्यांच्या वतीने. परत एक माझा एक शब्द आहे, ओळखी असल्याशिवाय या ठिकाणी काही गोष्टी येत नाही. कारण की जीवनामध्ये येताना काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. काही रुपया सुद्धा दुसराच आपल्या कपाळी लावत असतो, लक्षात ठेवायचं आहे. कारण की मी सुद्धा या ठिकाणी बहुतेकांच्या कपाळाला उपाय लावलेला आहे, हे मला माहित आहे. त्यामुळे सांगतो येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन येत, फक्त माणूस की मात्र केवळ घेऊन जातो सोबत. यावेळेस कल्पेचा मोठा प्रहार बघायला मिळतो. चेंडू मात्र बघितला असेल हिट केलाय मात्र या ठिकाणी बघितलं नॉन स्ट्राईक यांच्या स्टंप्सला. आणि निर्धाव चेंडू जातोय. मित्रांनो या ठिकाणी बघितलं असेल आपल्या हक्काचं नेतृत्व मिशन 2025 आणि 26 त्याच परिवर्तनात शहराच्या सर्वांगीण विकासाचा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका कळवण उमेदवार सन्मान्य आमचे सर्वांचे मान्यवर निवृत्तीजी यशवंत बागुलसाहेब दळवट गणातील इच्छुक शिक्षित उमेदवार त्यांना नका भरघोस मताने मित्रांनो तुम्ही मतदान करा आणि त्यांना नक्की सहकार्य करा. कारण की त्यांचं जसं योगदान इथं आहे, समजा आता समजा कोणत्याही पदावरती नसताना टीचरचं योगदान दिलं, त्यावेळेस जर पदावरती आल्यास नाही तर तुम्हाला काय काय योगदान देते सन्मान्य निवृत्तीजी बागुलसाहेब. त्यामुळे त्यांना भावी सभापती यांना नक्की तुम्ही या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच माझा सुद्धा आशीर्वाद राहील. माझा जरी मतदान नसेल परंतु माझा मात्र आशीर्वाद निवृत्ती बागुल साहेबांच्या पाठीमागे असेल. त्या दीपेंद्रजी जाधव साहेबांचं मोठं कर्तव्य त्यांच्या पाठीमागे असणार आहे. सर्वांचंच कर्तव्य मोठं असणार आहे. यावेळेस राहुल यांच्याकडे पकडला गेला जेल. कल्पेशला मात्र यावेळेस व्हावा लागणार आहे फेल. धक्का क्रमांक लागला आहे दुसरा. या ठिकाणी आपण मैदानावरती आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काचं नेतृत्व. मित्रांनो तुम्ही कधी पण आज बघितलं गेलं असेल तर आजकाल ऑनलाईनचं युग आहे. तुम्हालाही माहिती आहे ठिकाणी पहिल्या काळामध्ये म्हणायचे ना इंदुरीकर महाराज की या ठिकाणी एक ग्रामसेवक सर्व गावाला मात्र पिशवीमध्ये घेऊन फिरायचा. परंतु आता शिक्षित लोकांची गरज आहे. कारण ऑनलाईनचं युग आहे. इंग्लिश वाचता आलं पाहिजे, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इंग्लिश लिहिता आलं पाहिजे. असं नेतृत्व सन्माननीय निवृत्तीजी बागुल साहेब पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक कळवण त्यांना मात्र भरघोस मतांनी निवडून द्या. आणि हीच माझी कळकळी विनंती आहे. भावी सभापती म्हणून त्यांना नक्की या ठिकाणी खुर्चीवर बसवा आणि आपला विकास मात्र करून घ्या. धन्यवाद. धावसंख्या सांगण्याजोग्या सुद्धा नाहीये. कारण की या ठिकाणी जर बघितले धावसंख्या फार कमकुवत आहे दह्याने ओतूर या संघाच्या. केवळ आणि केवळ 2च धावा आहेत षटक क्रमांक 2च्या समोरखेरीस. तीन दुऱ्या मात्र लागल्या तिथं. दुऱ्यांचा तिरट लागला असं म्हणा. 2 विकेट 2 धावा आणि 2 षटक समाज झाले. यावेळेस पुन्हा शंकर यांच्याकडनं चांगला चेंडू
दह्याने ओतूर संघाने मात्र आज ठरवलंय काय, बहुतेक उद्या त्यांना दुसरीकडे काहीतरी काम असेल म्हणून धावा जमवत नाही. धाव संख्या जमवायला लागणार, तुम्हाला टार्गेट ठेवावं लागणार आहे तर, आणि तरच तुमचा संघ कुठेतरी एक चांगली लढत देऊ शकणार आहे मैदानामध्ये. परंतु दह्याने ओतूर संघाला मात्र थांबवण्याचं काम केलं असं नरू संघाच्या गोलंदाजाने भास्करने आणि समेत शंकराने. शंकरचा वैयक्तिक दुसरा आणि संघाचा षटक क्रमांक तिसरा आहे, त्यातील हा चेंडू क्रमांक आपण बघणार आहोत दुसरा. यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि चेंडू आपण बघणार आहोत राहुल यांच्याकडे येतोय. एक धावने तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करू देणार नाही, पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र येणार आहे. या सिंगल धावे धावफलकात वाढते धावसंख्या असणार आहेत. योगेशच्या माध्यमातून एक धावा आले, धावसंख्या असणार आहे 4 या अंकावरती. आतापर्यंत 14 चेंडू झाले, केवळ 4च धावा, 2 फलंदाज मात्र बाद झाले असतील. समोर बाबळीच्या वनामध्ये तिथे एक गाडीचा आरसा मात्र या ठिकाणी चमकतो, मित्रांनो तो खाली करा. यावेळेस आकृतन फटका केला, चेंडू मात्र ओव्हर द कव्हर चेंडू आपण बघत आहोत. सफेद कॅप वाले समोर मित्रांनो हात करतोय तिथे समोर गाडीचा कारसा थोडा खाली करा ना. तुमच्या शेजारी बघा एक केसरी टी शर्ट वाला मुलगा बसलेला आहे. हां बरोबर बरोबर, थँक्यू धन्यवाद. पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही आमदारकीसाठी. सहा धावा, 15 चेंडू 6 धावा. यावेळेस मात्र चांगला प्रहार असणार आहे, चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. राहुलला मात्र या ठिकाणी चेंडू फील्ड करता येणार नाहीये. सीमारेषा पार पहिला चौकार येतोय ओतूर या संघासाठी. दह्याने ओतूर या संघासाठी चौकाऱ्याने धावफलकात वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे प्रथम 10 अंकावरती. 16 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती. चढत्या क्रमाचं षटक मात्र ठरले गेले 1-1 2-4. पहिल्या चेंडू सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, तिसऱ्या चेंडू 2 धावा, चौथ्या चेंडूवरती 4 धावा. असं चौथ्या क्रमाचं षटक मात्र ठरलं गेलेलं आहे. मित्रांनो 30 चेंडूमध्ये तुम्हाला 50+ धावसंख्या या मैदानावरती फार या ठिकाणी महत्त्वाच्या राहू शकतात आणि ते ठेवण्याची गरज आहे. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू मात्र पंचांचा व्हाईट बॉल कॉल येतोय. 51 धाव याही वेळेस असणार आहेत. धावफलकावरती एकने भर पडले जाते. गोलंदाजाला माहित आहे की आपल्या फलंदाजाला काहीतरी मेहनत करायला पाहिजे, त्यासाठी जरी बॅटमध्ये नाही पण एक्स्ट्रा स्वरूपात धावा देण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाच्या वतीने. एक्स्ट्रा धाव मात्र आले असेल. धावसंख्येत एकने भर पडले, धावसंख्या 11 या अंकावरती असणार आहे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर मैत्रीच्या नात्यामध्ये जर खेळ खेळला तो फक्त क्रिकेटचा खेळ या ठिकाणी मैत्री असेल ती मैदानाच्या बाहेर मैदानात तुम्हाला अग्रेशन ठेवावं लागणार आहे. मित्र जरी असला, सक्का भाऊ जरी असला तर पक्का वैरी मात्र मैदानावरती, पण मैदानाच्या बाहेर या ठिकाणी शत्रू जरी असला तो मित्रासारखा करायला पाहिजे. यावेळेस हलक्या हाताने कोंडाजी यांचा प्रहार आपण बघत आहोत. शिवरले पंचांना पार करते, पाठीमागे जातो. एक धाव तर आले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार नाहीये का बरं? दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात नाही, कारण की आपण बघितलं होतं मित्रांनो या मैदानावरती वेलदास संघाने ज्या ठिकाणी 2 धावा इतर खेळाडूंना पूर्ण होऊ शकणार नव्हत्या त्या ठिकाणी 3-3 धावा घ्यायचे. काय कमालीचं त्यांच्या ठिकाणी की बॉडी बॅलन्स होते, काय फिटनेस त्यांचा होता. यावेळेस मात्र फिटनेस कोंडाजी यांचा नाहीये, कारण की त्यांचं वय उठ झाले, परंतु क्रिकेटची आवड मात्र त्यांचा अजूनही मिटलेली नाहीये. गाडी आता मात्र लवकर जाऊन द्या, नाहीतर मागे थांबवा. खराब लाईन. यावेळेस पंचांचे हात मात्र फैलावले जाणार आहे. व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट टाकले जात आहे. धाव फलकावरती पण एकदा भर मात्र पडलेली धावसंख्या 12 अंकावरती असणार आहे, 13 अंकावरती. चांगला चेंडू यावेळेस शंकर यांच्याकडनं षटक समाप्त होणार आहे. क्रमांक आपण बघतो या ठिकाणी तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्त्याखेरीस 2 गडी बाद धावसंख्या असणार आहे. 13 धावा धावफलकातील आल्या, प्रति षटक 4.33च्या सरासरी धावसंख्या असणार आहे. मित्रांनो आपण बघितलं गेलं तर सुंदर असं टी शर्टचं योगदान दिलं या मॅच साठी, या 2 संघांसाठी. एनशू अग्रोचे या ठिकाणी सन्माननीय मालक संचालक सन्माननीय गोकुळजी शेजोळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आपले हेलिकॉप्टर घेऊन मात्र उपस्थित झाले, त्यांचे सहर्ष स्वागत असेल सन्माननीय गोकुळजी शेजोळे साहेब. पुढच्या वेळेस या ठिकाणी टी शर्ट सोबतच या ठिकाणी प्रत्येकाला एक युरियाची गोणी मात्र देणार आहे 11 खेळाडूंसाठी. कारण की युरिया घेण्यासाठी जड खत घ्यावं लागतं असं मला माहिती आहे थोडक्यात, परंतु तरी या ठिकाणी जड खत न घेण्यास आणि युरियाचे पैसे नाही दिले तरी या ठिकाणी अंशू ॲग्रोचे सन्माननीय गोकुळजी शेजोळे साहेब यांच्या वतीने एक युरियाची गोण मात्र दिली जाईल. पहिल्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थना होती, त्यांच्या शुभ हस्ते मात्र स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी आज उपस्थित झाले त्यांनी त्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत असेल. उद्याच्याही दिवसामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थना असेल आपल्या सर्वांसाठी. यावेळेस पुन्हा त्या डिफेन्सिव्ह प्रयत्न मात्र करावा लागतोय. निर्धाव चेंडू जातोय, सुंदर सुरुवात मात्र पुन्हा याही षटकाला मिस्टर जयराम यांच्याकडनं.
जयरामला काल मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर एका सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करावा लागला होता, परंतु काहीसे जयरामच्या या ठिकाणी नशीब असेल त्या ठिकाणी त्यांच्या गोलंदाजीवरती झालेल्या जास्त धाव्यांच्या खर्चामुळे त्यांचा सामना मात्र गमावा लागला नाही, हे त्यांचं नशीब असेल. वयात मैदानावरती जयराम यांचा पुढचा चेंडू असेल, पुन्हा एकदा कोंडाची स्ट्राईक केली. कोंडाजी यांचा मात्र निर्णय काय आहे, केव्हापर्यंत सेट होतील काही कळायला मार्ग नाही. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातो, एक धाव येते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, नकार दिलाय, एकच धाव. जे संघ आले असतील त्यांनी त्वरित आयोजकाशी संपर्क साधा, कारण की आपल्याला जे बक्षीसदाते असतील टी शर्टचे योगदान देणारे सौजन्य देणारे आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. जे संघ आले असतील त्यांनी मात्र त्वरित आयोजकाशी संपर्क साधा, ही महत्वाची विनंती असेल. यावेळेस मात्र विनंती करावी लागली फलंदाज की या ठिकाणी चेंडू हा निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूने बघितलं गेलं तर या षटकामध्ये बघितलं तर काहीशी कंजूसी गोलंदाजी मात्र नरू संघाकडे बघायला मिळते मैदानामध्ये. आई भगवती ग्लास अँड ॲल्युमिनियम सेंटर कनासी सागरजी सोनम साहेबांच्या वतीने या ठिकाणी नरू संघाच्या अंगावरती टी शर्टचं योगदान आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार, चेंडू जातो सीमारेषा पार, योगेशच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. आपण बघतो या ठिकाणी मैदानावरती दयाने उतरू या संघासाठी पहिला षटकार येतोय. आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकारच एवढ्या चेंडूमध्ये आलेला आहे दयाने उतर संघासाठी. ही थोडीशी दुःखाची बाब आहे, परंतु धावसंख्या वाढवावी लागणार आहे. अजूनही काहीशे थोडेसे चेंडू मात्र शेष असणार आहेत. धावसंख्या या ठिकाणी भर पडली जाईल, धावसंख्या 20 अंकावरती असणार आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी, 8 चेंडूमध्ये ठरवलं तर अजूनही 48 धावा या 20 धावांमध्ये 8 करू शकतात, परंतु प्रति चेंडूवरती षटकार खेचणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथं अपील तर मोठी झाले, पंचांचा मोड जातो आबाळाकडे. एक तेरी दुसरी हमारी आपण बघत आहोत त्या ठिकाणी, एक तेरी दुसरी मेरी आपण बघत आहोत त्या ठिकाणी. फलंदाज योगेशला बाद व्हावं लागते. विकेट जरी गेल्या नसतील परंतु धावसंख्या मात्र कमकुवत आहे. धावसंख्या केवळ 20 अंकावरती असणार आहे. शेवटचे 7 चेंडू बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मिस्टर भैया यावेळेस फलंदाजी ट्रॅकवरती येणार आहे. दोघे जर बघितलं या ठिकाणी आपण बघतो ना वेट लिफ्टिंगमध्ये किंवा असलं तर कुस्तीच्या स्पर्धेमध्ये आपण बघतो सारख्या वजनाचे खेळाडू या ठिकाणी असायला लागतात कुस्तीसाठी. बघितलं दोघांचं वजन मात्र भैयाचं वजन थोडंसं जास्त असेल, पण कुस्ती यांची पटू शकते. पण इकडे कुस्ती देण्याची गरज आहे कारण की संघाची धावसंख्या कमी आहे. लढत करावी लागणारा भैयाच्या बॅटमध्ये नक्की त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. दह्याने उतरू या संघाला षटकातील असणार आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे. जयराम पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस समोरच्या दिशेमध्ये शतरक्षक चेंडूचा खाली पकडला जाईल. झेल भैयाला या ठिकाणी गोल्डन डकचा सिक्का ठरवला गेलाय. होणार आहेत फेल, एकही धाव न करता एक चेंडू वाया घालवत बाद होणारा मिस्टर भैया. दह्याने उतर संघाला हा 4था धक्का लागला जाणार आहे. षटक क्रमांक 4 समाप्त होत्या. 4 षटकांसमत अखेरीस 4 गडी बाद, धावसंख्या असणार आहे 20 धावा. इथून या ठिकाणी शेवटचा षटक बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येणार आहे. गांडोळमुख संघ असेल आणि बुंदाटे या दोन्ही संघातील सर्वच खेळाडूंना विनंती असेल सर्वांनीच मात्र या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी या ठिकाणी डाव्या साईडला उपस्थित राहायचं, टी शर्ट परिधान करून, ही महत्वाची विनंती असेल. मित्रांनो यावेळेस मात्र सुंदर फटका चेंडू लॉंग ऑफ च्या रिझल्ट मध्ये एका धाव्यासाठी प्रयत्न असणार आहे. सिंगलच धाव याही वेळेस येते. धावफलकात एकने भर पडली जाणार आहे. धावसंख्या असेल 21 धावा धावफलकात लागल्या जाणार आहे. संदीप शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहे. शेवटच्या षटकातील उर्वरित 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. आपल्या हक्काचं नेतृत्व, आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय निवृत्तीजी बागुल साहेब, निवृत्तीजी यशवंत बागुल साहेब या ठिकाणी नक्कीच उमेदवार असणार आहेत. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक कळवण दौलत गणातील इच्छुक युवा शिक्षित उमेदवार यांना भरघोस मतांनी मित्रांनो निवडून द्या. मिशन 2025-2026 त्याचपर्यंत शहराच्या सर्वांगीण विकासाचा मित्रांनो त्यांचं या ठिकाणी योगदान चांगलं आहे. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आहे, हुशार असं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं वाटीभर चिवडा फक्त निवृत्ती शेटला निवडा, ही महत्त्वाची गोष्ट असेल तुमच्या सर्वांसाठी. वाटीभर चिवडा, दिवाळी संपली तरी वाटीभर चिवडा पण निवृत्ती शेवटलाच निवडा, ही आमच्या या ठिकाणी कळकळाची विनंती असेल तुमच्यासाठी. सर्वांगीण विकासाचा ध्यास आमच्या सन्माननीय निवृत्तीजी यशवंत बागुल साहेब येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक आपल्या हक्काचं नेतृत्व, आपल्या हक्काचा माणूस असणार आहे. धन्यवाद. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला, त्यामध्ये 4 धावा आलेल्या. धावसंख्या असणार 25 अंकावरती. इथून या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या इनिंग मधील वेळ वाचवावी लागणार मित्रांनो. बुंदाटे आणि अंडरमुख दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपल्या सर्व संघातील खेळाडूंना घेऊन 12 सहित म्हणजे जे 12 खेळाडू असतील सर्वांना घेऊन या ठिकाणी समालोचन कक्षाच्या दरम्यान या ठिकाणी यायचं आहे.
याही वेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मित्रांनो तुझ्या बॅटच्या खालून चेंडू उडून गेला तरी वाईटची अपेक्षा करतायत. बॉल 4 झाले का सर? 4 झालं. ओके, थँक्यू. आमचे ऑनलाईन स्कोरर आहे या ठिकाणी रात्री मात्र त्यांची जास्त झाली झोप, त्यामुळे आले नाही, त्यांना थोडं लक्षात येऊ नाही राहिलं. असो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जात आहे. काय कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये संदीप यांची आपण बघत आहोत. त्या ठिकाणी शेवटचा चेंडू मात्र इनिंग मधील बाकी असताना धावसंख्या जर बघितलं तर केवळ आणि केवळ 25 अंकावरती आहे. काय कंजूसची गोलंदाजी. मला तर वाटत नव्हतं कळवणकर एवढे नरुळकर एवढे कंजूस असतील, परंतु त्या ठिकाणी कंजूसची दाखवली मात्र गोलंदाजीमधनं. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आहे नक्की मित्रांनो. अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. यावेळेस नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला आहे. चेंडू सीमारेषेवर पाठवलाय. 4 धावा त्यात. नक्की चितून जर बघितलं तर 29 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा केलेल्या असतील तर धावपल्ल्यावरती धावसंख्या असणार आहे. दह्याने उत्तर संघाच्या 29 धावा 30 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी असणार आहे नरू संघाला. चला लाईनअपने मैदानाच्या बाहेर जायचं आहे आणि दह्याने ओतूर संघाला विनंती असेल त्यांनी लाईनअपने मैदानावरती यायचं आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दह्याने संघाने लाईनअपने मैदानावरती यायचं आहे आणि लाईनअपनेच मैदानाच्या बाहेर जायचं. नरू संघाला विनंती असणार आहे. यानंतर नक्की बुंदाटे संघासाठी विशेष योगदान दिलं असं सन्मान्य संदीपजी पवार, संदीप टीव्हीएस यांचे मालक बुंदाटे संघासाठी त्यांच्या वतीने या ठिकाणी जर बघितलं टी शर्टचं योगदान दिलंय. आणि जय मल्हार यांच्या वतीने बंटीजी राजभोज साहेब यांच्या वतीने गांडळमुख संघासाठी या मॅचला मात्र नक्की जर बघितलं टी शर्टचं योगदान मात्र दिलंय गांडळमुख या संघासाठी. नक्की आपण या ठिकाणी ऑनलाईन कॅमेऱ्याच्या समोर सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मित्रांनो सुंदर असं चित्रीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना नक्की आनंद झाला असेल सातारा स्पोर्ट लाईव्हला, पण त्यांच्या लाईव्हने सुद्धा आपल्याला आनंद झाला असेल. सुंदर असं चित्रीकरण मात्र त्यांचं आहे. कारण की मी या ठिकाणी जर बघितलं मार सांगवी इथे गेलो होतो, तिथे या ठिकाणी त्याने चित्रीकरण सातारा स्पोर्ट लाईव्हचं दाखवलं. तर यांना आमच्याकडे घेऊन या एक दिवसासाठी का पण त्यांनी मला सांगितलं होतं तिथं नक्कीच या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्हला मी घेऊन जाईल. ही माझ्या नक्कीच शब्द माझा आहे, तो मी नाटक पूर्ण करणार आहे. सन्मान अशोकजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी ज्यांनी आपल्यासाठी टी शर्टचं योगदान दिलं सन्मान्य संदीप भाऊ जाधव पवार यांच्यासाठी देताना अशोकजी गावित, त्यानंतर या ठिकाणी बंटीजी राजभोज साहेब, सद्गुरू कृषी सेवा केंद्र कनसी यांचे या ठिकाणी सन्मान्य संचालक सन्मान्य सदाशिवजी गांगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सरचे स्वागत असेल शब्द सुमनांनी. या सर वेलकम सर, सुस्वागत तुमचं या ठिकाणी सरचे स्वागत असताना या मैदानावरती समस्त मान्यवरांमध्ये या ठिकाणी आसनस्थ व्हा ही आमच्या ठिकाणी आग्रहाची विनंती असेल न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर संघाची. आपल्या सर्वांचे लाडके दाजी सदाशिव साहेब गांगुडे या ठिकाणी उपस्थित झाले. तसं त्यांचं विशिष्ट नाव जर बघितलं, नाशिक जिल्ह्याची खरी ओळख कारले सम्राट. दाजी इकडे या, समालोचन कक्षाकडे या. दाजींसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांची खरी ओळख कारले सम्राट, नाशिक जिल्ह्याचे कारले सम्राट सदाशिव गांगुडे. दाजी चला वेळ वाचवा मित्रांनो, त्याला सामना त्वरित सुरू करायचा. आजच्या दिवसात आपण बघणार आहोत तिसरा सामना. यानंतर लढत असताना आहे बुंदाटे आणि गांडळमुख दोन संघामध्ये लढत असणार आहे. चला सामना सुरू करायचा. राहुल आणि समेत यश या ठिकाणी 2 फलंदाज मैदान दाखला असतात. 30 धाव्यांची आवश्यकता. जिंकले झाले सर पहिल्या षटकात जबाबदारी घेऊन येतात गोलंदाज सनी. पहिला चेंडू घेऊन येतात सनी. आपण बघणार आहोत
दयनीय ओतूर या संघाकडनं पहिल्या षटकात जबाबदारी असणार आहे. सनी यांच्याकडे सामना करणार आहे राहुल, लिटल मास्टर राहुल. पहिला चेंडू असणार खेळपट्टीवर येणारा. 30 चेंडू 30 धावा, प्रति षटक 6च्या सरासरी धावसंख्या जमवायच्या आहेत. पहिला चेंडू असणार आहे. सुंदर फटका यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट बघायला मिळते. थोडंसं दबाव मात्र क्षेत्रक्षेत्रामध्ये टाकला गेला होता. शॉर्ट्स कव्हर मध्ये चेंडू सुटला गेलाय. एका धावेचा प्रयत्न मात्र राहील. या चेंडूवरती सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे सिंगल अंकावरती. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलं तर राहुल यांनी आपल्या संघाचं नरू संघाचं एका धावेने. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं या ठिकाणी यशने मात्र या ठिकाणी सर्वांचं मन जिंकून घेतलं तर सुंदर अशी फटकेबाजी केली होती संघासाठी. 29 धावा शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं असं दत्तनगर संघाच्या समोर केल्या होत्या. त्यामुळे संघ मात्र विजयी ठरला होता आणि आज या ठिकाणी नक्कीच क्वार्टर फायनलसाठी उपलब्ध झालेला. अजूनही या ठिकाणी अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी एक मोठी संधी मात्र त्यांच्याकडे आहे. यावेळेस व्हाईट बॉल कॉल पंचाच्या वतीने ते एक अवांतर धाव यावेळेस असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू मात्र सनीचा पुन्हा वाईट जातोय. अवांतर धाव याही वेळेस असणार आहे. बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त. मित्रांनो तुम्हालाही माहित आहे की या ठिकाणी बँक बॅलन्स जर कमी असेल तर खर्च कमी करायला पाहिजे. यावेळेस जर टार्गेट समोर जर कमी असेल तर धावा चेंडूंमधनं कमी द्यायला पाहिजे, गोलंदाजीमधनं कमी द्यायला पाहिजे. परंतु एकच चेंडू झालाय. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत. 3 धावा झाल्या एका चेंडूमध्ये. वाट बॉल यावेळेस तब्बल जर बघितला तर 5व्या स्टंपवर त्या चेंडू टाकल्याचं म्हणाल. म्हणजे 5 स्टंप तिथे नाही आहेत परंतु 5व्या स्टंपवर ते म्हणजे बघितलं असेल वाईड यॉर्करची दिशा आपण बघत आहात. गोलंदाज सनीकडनं कमबॅक तर केला गेला आहे. 2 चेंडू आणि 3 धावा अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. विकेट्स मात्र मिळावं लागणार आहे. तर आणि तरच या ठिकाणी अंतिम 8 मध्ये जाण्याची संधी आपण बघतो दयाने ओतूर संघालाही असू शकते. इथं बघणार आहोत काहीशी धावसंख्या मात्र कमी राहिली होती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केला. हवेमध्ये चेंडू असेल शत्रुक्ष चेंडूचा खाली पकडला जाईल झेल. यशला गेले वेळेला धक्का क्रमांक 1 पहिली विकेटला ससा दिसतोय कसा टाकलाय पासा टाकलाय यश नावाचा ससा. छोटासा पासा पण मोठा मासा गळाला लावला. मिस्टर यश बॅटर बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 1 लागतो या ठिकाणी जर बघितलं नरू या संघाला. त्याचप्रमाणे आमचे निवृत्तीचे बागुल साहेब या ठिकाणी नक्कीच जिल्हा परिषद भावी सभापती त्यांची या ठिकाणी ओळख आहे. नक्की उच्च शिक्षित असे या ठिकाणी व्यक्तित्व. कारण की मी पण गावामध्ये माझ्या मिसेस या ठिकाणी MA झालेला आहे. मी स्वतः इंजिनियर झालेला आहे. त्यामुळे मला गावाने सरपंच करून दिले. नक्की निवृत्ती साहेबांना सुद्धा सुशिक्षित व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना मात्र सभापती करून द्या ही माझी या ठिकाणी महत्त्वाची विनंती असेल सर्वांसाठी. जाऊयात मैदानाकडे जाऊयात खेळाकडे. या ठिकाणी बघितलं गेलं असेल तर नवीन फलंदाज यावं लागतं. म्हणजे सोमनाथ आले मैदानात तलवारीसारखी बॅट घेऊन हातात. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. सर्वात जास्त या ठिकाणी महत्त्व लागलं जाईल तर क्रिकेटला. कारण की गल्ली बोळामध्ये हे क्रिकेट मात्र पुढे गेलेलं आतापर्यंत ग्रामीण भागातील. आणि गंगापूर गावाचं जर नाव बघितलं या ठिकाणी मोठं नाव आहे. कारण की मित्रांनो जवळजवळ 26व्या पर्वामध्ये या ठिकाणी स्पर्धेने पदार्पण केलेला. यावेळेस थोडासा दबाव मात्र टाकला गेला होता भैयानवरती. त्यामुळे 2 धावा इथे एके धाव नसताना 2 धाव मात्र आले असतील. काय कमालीची धाव घेते. हरणाच्या गतीने या 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. जीवन जगत असताना मित्रांनो स्वतःच्या हिमतीवर जगा. कारण की ज्याच्याच हिंमत त्यालाच किंमत मात्र या जीवनामध्ये. आणि जीवन जगत असताना या ठिकाणी काही जे करायचं स्वतःच्या या ठिकाणी हिमतीवर करा. कारण की जे पण करायचं आपल्या स्वतःच्या हिमतीवर करा. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल असं करावं लागेल. मग या शब्द थोडासा चुकीचा वाटतो पण नक्की मित्रांनो त्याच्यामध्ये या ठिकाणी एक धमक आहे, क्षमता आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जाऊयात तर तिकडे षटकातील पुढचा चेंडू असणार आहे गोलंदाज सनी यांचा. सोमनाथ यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केला. चेंडू पुन्हा एकदा बघितला शॉर्ट मिड विकेटला. परंतु तिथे शॉर्ट मिड ऑनला 1 धावेचं कलेक्शन. दुसरी धाव मात्र कंप्लीट होते. ओतूरची संधी निर्माण झाली आणि त्याचा फायदा उचलत या 2 धावा पुन्हा कंप्लीट होणार. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 7 अंकावरती असणार आहे. पहिल्या षटकातील जर बघितलं काहीशे एक शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली सनी यांच्याकडनं. पहिल्या दिवसामध्ये काय प्रभावित केलं तर सनीने याही वेळेस आपण जर बघितलं गेलं असेल तर प्रभावित करण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. हे मात्र आपण बघणार कारण की धावसंख्या समोर कमी टार्गेट असणार आहे. वाट बॉल यावेळेस सुंदर असा चेंडू राहिला. षटक समाप्त क्रमांक पहिले 1 विकेट आणि 7 धावा धावफलकात लागले जाणार आहेत. 24 चेंडू आणि 23 धाव्यांचं समीकरण सामन्यामध्ये आपण बघणार आहोत.
जीवन जगत असताना मित्रांनो स्वतःच्या त्या जीवावर तर नक्की जगा, परंतु या ठिकाणी विचार करा, फालतू लोकांचा कधी या ठिकाणी मनावर घेऊ नका. आपल्याला चिल्लर समजतात पण ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात. आणि लोकांचं टोचून बोलणं कधी मनावर घेऊ नका, कारण की लोक इतके नालायक असताना पेरू घेताना गोडा आहे का विचारतात आणि खाताना मीठ आणि मिरची लावून खातात, इतके लोक नालायक असतात. त्यामुळे लोकांचं टोचून बोलणं कधी मनावर घेऊ नका, कारण की लाईफ जिंदगी एक वेळेस आहेत आणि लाईफमध्ये वन्स मोर नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगायचा आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं कधीही पण. पत्रकार आलेत बरं का, अनिल पवार पत्रकार ते काय ते सर्वांसाठी माहिती देणारे या ठिकाणी जर बघितलं असेल, आपण बघतो न्यूज चॅनलच्या माध्यमातून, परत पत्रकाराच्या माध्यमातून जर माहिती देणारे आमचे सन्माननीय अनिलजी पवार पत्रकार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत असेल या शुभ मैदानावरती, या सुंदर अशा मैदानावरती. सन्माननीय अनिलजी पवार साहेब पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले. काल मागील वर्षी त्यांनी सुंदर असं योगदान त्यांनी स्पर्धेसाठी दिलं होतं. आजही या ठिकाणी की आज याही स्पर्धेसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांचं योगदान मात्र चांगलं असेल. मिस्टर विजय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. मागील लढतीमध्ये जर बघितलं दहेणे संघासाठी त्यांनी मात्र अतिशय चांगलं कार्य केलं होतं. आजच्या दिवसामध्ये पुन्हा त्यांच्या कार्याची चांगली ओळख करून दाखवावी लागणार आहे संघासाठी, दहेणे या संघासाठी. विजय सुंदर गोलंदाजी करतायत. वाट शॉट यावेळेस शतरक्षक कुठे हलणार नाही, सनीकडनं टिपला गेलाय. झेल फलंदाज होणार आहे फेल. काय कमालीचा झेल टिपला गेलाय, हलण्याची गरज नाही, सोपा झेल सोपा केला आणि फलंदाज मात्र बाद झाला. सदाशिवजी गांगुडे साहेब मात्र या ठिकाणी थोडेसे काहीतरी बिझी आहेत बहुतेक, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सहकार्य मित्रांना भेटण्यास त्यांना वेळ मात्र नाही. थोडंसं जास्त करून या ठिकाणी लक्ष असेल मित्रांनो, नक्कीच आपण जर बघतो पोटासाठी आणि पैशासाठी कधी कधी धावं लागतं, प्रत्येकाला तसंच गोष्ट आहे. तसे 80 अग्रज आमचे सन्मानित सदाशिवजी गांगुडे साहेब सुद्धा ठिकाणी पैशांसाठी धावत असतात आणि करल्याच पाहिजे मित्रांनो. ज्याच्या खिशात मनी त्यालाच म्हणतात एक लक्ष त्यालाच मिळेल आणि हे लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये लक्ष्मीकांत आहे तोपर्यंत आपण सर्वांचे प्यारेला आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि यावेळेस 1-2 धावेचा प्रयत्न मात्र राहिला आहे. 2 धावे धावफलकावरती वार होणार, धावसंख्या असणार आहे 9 या अंकावरती. 9 चेंडू 9 धावा. इथून जर बघितलं 21 चेंडूमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये लक्ष्मीकांत आहे तोपर्यंत सर्वांचे आपण प्यारेला आहोत, म्हणजे जोपर्यंत पैसा खिशामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र जर बघितला असेल फर्स्ट लीगमध्ये दाखल होतोय, परंतु चेंडू स्टॉप करेपर्यंत एका सिंगल धावेचं कलेक्शन यावेळेस बघायला मिळतंय. 1 धाव मात्र या चेंडूवरती येते. धावफलकावरती वाढ ही होणार आहे. धावसंख्येत भरपडी धावसंख्या 3 ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावरती लागल्या जातील. इथं मात्र झेल टिपला जाईल, फलंदाज मात्र बाद होणार आहे. अतिशय सुंदर असा प्रयत्न मात्र बघायला मिळतोय. आपल्या हिमतीचा आणि किमतीचा मित्रांनो कधीच दुसऱ्याला अंदाज ठरू देऊ नका, कारण की समोरच्या या दोनच गोष्टी आपल्या लक्षात ठेवतात. आपली हिंमत आणि आपली किंमत काय आहे या समोरच्या गोष्टी, या दोनच गोष्टी मात्र लक्षात ठेवत असतात. आपण 100% काही चांगल्या गोष्टी करा, 100%पैकी 99% गोष्टी तुमच्या चांगल्या लक्षात ठेवल्या जाणार नाही, पण 1% गोष्ट या ठिकाणी जी वाईट असेल ती लक्षात ठेवली जाते. पण त्यामुळे या ठिकाणी 100% गोष्टींचा विचार न करता, कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये सिस्टम तशीच आहे. राजकारण करत असताना किंवा समाजकारण करत सामाजिक क्षेत्रामध्ये असताना, धार्मिक क्षेत्रामध्ये असताना, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असताना आपण कोणत्याही गोष्टी करा, जर आपण बघितलं या ठिकाणी आपण प्रत्येकाचं घर सोनं जरी करून दिलं तरी एखादा तरी सांगेल की माझ्या घराला कच्चं सोनं लावलंय. त्यामुळे या ठिकाणी आपण जो करतोय नाही का आपल्या स्वतःच्यासाठी करा, आणि नक्कीच करताना या ठिकाणी आपल्या जीवासाठी, आपल्या भावासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी, आपल्या ठिकाणी नक्कीच सर्वांसाठी करणं गरजेचं आहे. परंतु पहिल्यांदा आपला विचार करणं गरजेचं आहे, कारण की सुरुवात आपल्यापासून करा, त्यानंतर जगाचा विचार करा. जाऊयात मैदानाकडे. मैदानावरती बघतो या ठिकाणी विकेट लागल्या गेल्यानंतर 10 धाव्यांवरती आपण बघतो तिसरा फलंदाज बाद झाला असेल. इथून सामन्यातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे, कारण की चेंडू बाकी असताना 19 धावा लागणार आहेत 20.
यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट बघायला मिळते. बघितलं तर या सामन्यामध्ये स्वरूपची कमी धावसंख्येची जी लढत आपण बघत आहोत या मैदानावरती काहीशी अतिशय सुंदर अशी लढत आहे. कारण की कमी धाव्यांचं कमी टार्गेटचा सामना मात्र या ठिकाणी रोचक रोमांचक होऊ शकतो. परंतु प्रेक्षक वर्ग जे असतात ना त्यांना केवळ आणि षटकार आणि चौकार बघायलाच आवडतात. विकेट बघायला सहसा आवडत नाही. केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे जे समर्थक असतील त्यांनाच फक्त विकेट्स वगैरे आवडतात, निर्धाव चेंडू आवडतात. परंतु बाकीच्या प्रेक्षकांना केवळ षटकार आणि चौकारच बघायला आवडतात. ही गोष्ट तर नक्की महत्त्वाची आहे. प्रेक्षक राजांचं या ठिकाणी की मन शब्द सुमनानी लाख मोलाचं या ठिकाणी जे उपस्थित आहे त्यांचं सरसे स्वागत असेल. मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 3 समज झाले. तत्पूर्वी आपण 2 समज झाले. 2 षटकांच्या समज अखेरीस धावसंख्या असणार आहे 11 धावा. इथून 18 चेंडू 19 धावांचं समीकरण असणार आहे. आपण बघतो या ठिकाणी प्रेक्षक राजांची फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की त्यांची उपस्थिती का महत्त्वाची आहे. कारण की कोणताही खेळ किंवा खेळाडू मोठा होत असेल तर केवळ प्रेक्षकांमुळे. कारण की प्रेक्षकच बाहेर जाऊन सांगतात हा मुलगा असा खेळा, तो मुलगा तसा खेळा, हा खेळाडू तसा खेळा, तो खेळा तसा खेळा. याने इतके षटकार मारले, त्याने इतके विकेट गेले, याने चांगला झेल घेतला. नाहीतर दुसरा कोणी सांगू शकत नाही. आणि जरी सांगू शकण्याची गरज पडली नाही तरी या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जे उपस्थित नाही झाले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम सातारा स्पोर्ट लाईव्ह करत आहे. त्यावेळेस ते तिकून तरी सांगत असतील, पण खेळाडू किंवा खेळ असेल तो केवळ आणि केवळ प्रेक्षकांमुळे मोठा होत असतो हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक होते वैयक्तिक दुसरं संघासाठी षटक क्रमांक 3 जबाबदार असणारा मिस्टर सनी यांच्याकडे. बुंदाटे संघाने नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि गांडोळमुख संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण मात्र करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. सनी यांचा पहिला चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. वाट बॉल नाही बहुतेक या ठिकाणी जर बघितला वाईट बॉल कॉल पंचांच्या वतीने येतो. या ठिकाणी अवांतर धाव मात्र यावेळेस असणार आहे 12 ऑन बोर्ड. नेल्सन अंकावरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या जातील. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं सुंदर असं कार्य दोन्ही संघाच्या वतीने राहिले. कमी धावसंख्या जरी टार्गेट असेल परंतु प्रयत्न मात्र चांगले असणार आहे. प्रति चेंडू 1 धावेची आवश्यकता. 18 चेंडू बाकी 18 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. षटकातील पुढचा चेंडू पहिला चेंडू असेल. यावेळेस पुन्हा अकरा फटका खेळला चेंडू मात्र बघितला असेल भैया यांच्याकडे संधी नामी सुवर्ण सोन्याची. इथं या ठिकाणी विकेट मात्र लागले आहे, धक्का लागला आहे. इथं फलंदाज मात्र बाद होणार आहे. मित्रांनो जर बघितलं रात्रीच्या अंधारामध्ये कंदिलाचं महत्व सूर्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. कारण की अख्ख्या जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. कारण की आपली स्वतःची पाठ आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा की नाही हे आपणच मात्र ठरवायचं असतं. 4व्यात मैदानाकडे या ठिकाणी विकेट लागल्या गेल्यानंतर इथं 17 चेंडू बाकी असताना 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज येतात मैदानामध्ये. मिस्टर शंकर दाखल झालेत मैदानामध्ये नरोळ या संघाकडून. मित्रांनो शेजारीच आपल्या समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला गरमागरम या ठिकाणी बघितले तर पाववडे मिळतात. तुम्ही त्याचा आस्वाद घ्या, पण आस्वाद घेतल्यानंतर पैसे द्यायला मात्र विसरू नका. नाहीतर तुम्ही आधार कार्डचा नंबर दाखवणार मला पावड दे असं होणार नाही. सबसिडी बंद झाली पावड्यांची. सुंदर फटका यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू इथं बघायला मिळतं. सनीकडे चेंडू मात्र आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. 2 धावेचा प्रयत्न परंतु नकार द्यावा लागेल. सनी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणार आहेत. चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळते. व्हाईटने जरी सुरुवात केली असेल त्यांना बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये जर बघितलं 1 विकेट आणि त्यामध्ये नंतर 1 सिंगल धावा. 2 चेंडूमध्ये 2च धावा मात्र खर्च केलेल्या असतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत 13 या अंकावरती. 30 धाव्यांचं कमी टार्गेट आहे परंतु ते रोखण्याचा प्रयत्न राहील. हवेमध्ये चेंडू यावेळेस बघणार आहोत. झेल टिपला जाईल का? झेल कॅरी होतोय. फलंदाज मात्र यावेळेस बाद होणार आहे. इथं धक्का लागला जाईल. फलंदाज मिस्टर शंकर बॅटर बॅक टू द पॅव्हलियन. चला बॅट्समन लवकर यायचा आहे. जास्त टाइमपास करू नका मित्रांनो. फलंदाजांनी तयार राहायचे. बॅट वगैरे पॅड वगैरे बांधून बॅट हातात घेऊन हेल्मेट घालून तयार राहायचंय लवकरात लवकर. लेग बायच्या माध्यमातून 1 सिंगल धाव मात्र यावेळेस आले असेल. नरोळ या संघासाठी सिंगल धावे धावफलकात धावसंख्या 14 ऑन बोर्ड 14 धावा धावफलकात लागल्या जाणार आहेत. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते.
वाट बॉल यावेळेस मात्र चांगला प्रयत्न राहिला, ट्राय मात्र चांगला असेल, एक सिंगल धावाला दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जायला नाही, 2 धावा. बघता बघता यावेळेस पूर्ण मात्र होणार, अपील थोडीशी केली गेली होती परंतु पूर्णपणे विश्वास नव्हता अपील मध्ये नव्हता. 14+2 या ठिकाणी 16 धावा धावफलकामध्ये लागला जाणार आहे. 13 चेंडू बाकी, 13 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. सामना मात्र जर बघितला असं वाटत होते की लवकरात लवकर संपला जाईल, कारण की सनी सारखा फलंदाज, यश सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर काहीशी या ठिकाणी गलती मात्र लागली गेली आहे. सुंदर चेंडू याही वेळेस बघायला तर सनी यांचे कारण काय भेदक मारा केला गेलाय. षटक समाप्त होणारा क्रमांक आपण बघत आहोत त्या ठिकाणी तिसरं 3 षटकांच्या समाप्तीअखेरी धावसंख्या असणार आहे 5 गडी बाद. धावसंख्या असणार आहे एकूण 16 धावा. इथून या ठिकाणी 12 चेंडू बाकी, प्रतिषेधक 7च्या सरासरीने 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड 14 रन इन 12 बॉल्स. 12 गेंदे शेष और 14 रन की जरूरत जीतने के लिए. आलेल्या संघाने त्वरित या ठिकाणी कॉम्प्युटर बॉक्स आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. मिस्टर योगेश यावेळेस येतात. फुल टॉस लाईनचा चेंडू हवेमध्ये चेंडू होता. इथं मात्र नो बॉल्स कॉल असणार आहे पंचांचा या ठिकाणी बघायला मिळतोय. प्लेस रिव्ह्यू घेत आहेत की या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू घेत आहेत. हा रनआउटचा चान्स या ठिकाणी बघायला मिळेल नक्कीच सातारा स्पोर्टला लावच्या माध्यमातून. हातातलं गेले तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही ना, कारण फुकटचं कधी पचत नाही आणि कष्टाचं कधी वाया जात नाही हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बघणार आहोत न्यायालय देण्याचं काम मित्रांनो कधी या ठिकाणी लक्षात ठेवा. नॉट आउट. नो प्लस सिंगल म्हणजे इथून या ठिकाणी बघणार आहोत 12-12चं समीकरण असणार आहे. उघडाचे डोळे बघायचे, नीट इकडे तिकडे जाऊ नका, बघा पुढे नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. जर या ठिकाणी फ्रीटवरती झेल राहिला नसता परंतु धावबाद करण्याची नामी संधी या ठिकाणी निर्माण झालेली होती, पण ती संधी मात्र गमावली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी बघणार आहोत एक सिंगल प्लस या ठिकाणी नो बॉलच्या स्वरूपात धाव मात्र फ्रीटची संधी मात्र असेल या पुढील चेंडूवरती. आणि या ठिकाणी फ्रीटचा फटका फ्री खेळला गेला. चेंडू मात्र बघतो फाईन लेग बाउंड्री दिशेने जातो. क्षेत्र चेंडूचा पाठला करता चेंडू स्टॉप होईल की नाही. चेंडू मात्र स्टॉप झालाय, थोडा अडखळ येतात. पुढे 2 धावांचं कलेक्शन राहिले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाही. सामन्यातील समीकरण मात्र बदललं जात आहे. 11 चेंडू बाकी, 10 धावांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी असणार आहे. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा आहे. योगेश गोलंदाजी करतायत. इथं मित्रांनो बघितलं गेलं असेल तर सामना कुठं या ठिकाणी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून असणार आहे. इथं या ठिकाणी पुढील लढत आपण बघणार आहोत नक्कीच चांगली असेल. यावेळेस मैदानात बुंदाटे वर्सेस गांडोळमुख या 2 संघांमध्ये लढत क्रमांक आजच्या दिवसातील तिसरी आपण बघणार आहोत मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू 1 बाउन्स कॉल पंचांच्या वतीने येणार आहे. सिंगल एक निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतोय. षटकातील आपण बघणार आहोत अजूनही चेंडू मात्र या ठिकाणी बघणार आहोत. अजूनही 4 बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतो. योगेश मात्र कमबॅक करताना संघासाठी. यश आणि राहुल बाद झाल्यानंतर काहीसा या ठिकाणी नक्की दबाव प्रेशर मात्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे नरुळ या संघावरती.
9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस फुल टॉस चेंडू, परंतु बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जातोय. परंतु या ठिकाणी बघणार आहोत तिथं विकेट मात्र लागली जाणार आहे. तर विकेट खाली लागले गेल्यानंतर फलंदाज मात्र बाद असणार आहेत. इथे तिसऱ्या पंचाकडे दाद मागितला की नो बॉल आहे की नाही तो चेक केला जाणार आहे. इट्स नो बॉल. अंपायरने आउट दिला पण बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतला ना. अंपायर तुम्ही एक मिनिट इथं एक अंपायर या चालतीवर इथं निर्णय द्या. कारण की आमचे तुम्ही भाईबंद नाही, आमचे सोयरी नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणावरती अन्याय होऊन देणार नाही, आतापर्यंत झालेलं नाही, होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. इट्स नो बॉल. विकेट नसणार आहे. एकवीस धावा आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 बॉल 9 रन. 3 बाकी 3. हा नो बॉल आहे ना सर. फिट असेल. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बुंदाटे वर्सेस गांगडोळ मग दोन्ही संघाने मात्र तयार राहायचं आहे. यावेळेस मात्र बघितलं पाया लगत टाकलेला चेंडू एक लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र जाणार आहे. सिंगल धाव येते. 8 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता. सामना असं वाटत होतं की लवकरात लवकर संपेल, परंतु हा सामना मात्र संपून न देण्याचा जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही आता ठिकाणी हारत नाही, जोपर्यंत आम्ही हारत नाही तोपर्यंत आम्ही जिंकत नाही, असं दोन्ही संघाचा प्रयत्न मात्र मैदानामध्ये चालू आहे. 8 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल. आणि फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र फटका दिला गेला. चेंडू मात्र बघणार लॉंग ऑनच्या रिझल्टमध्ये एक धाव तर कमला दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, परंतु नकार द्यावा लागेल. आणि एकच धाव यावेळेस येते. एका धावती समाधानी राहावं लागणार. 7-7चं समीकरण असणार आहे. आणि यावेळेस चेंडू बघणार आहोत. झेल तर होणार नाही मात्र मित्रांनो. एक धाव तर होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी बघता बघता पूर्ण होणार आहेत. षटक समाप्त होतं. क्रमांक 14. धावसंख्या असणार आहे 25 अंकावरती. इथून या ठिकाणी नक्कीच 7 चेंडूमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता. आलेल्या संघाने त्वरित त्या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो, कारण की आपल्या या ठिकाणी टी शर्ट योगदान देणार, टी शर्टचं सौजन्य देणार आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते तुम्ही टी शर्टचं या ठिकाणी योगदान आहे त्या ठिकाणी की तुम्ही टी शर्टचं हस्तगत करा, जेणेकरून एकदा त्यांना मात्र थोडंसं काम असेल, परंतु तोवरती त्यांनी आपल्यासाठी एक खूप अशी महत्त्वाची वेळ दिली, एक बहुमूल्य असा वेळ दिला. त्यामुळे तुम्ही मात्र लवकरात लवकर यायचं. आलेल्या संघाने त्वरित संपर्क साधायचा आयोजकांशी.
6 चेंडू 5 धावा. हमेशा कोंडाजी यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती शेवटचं षटक घेऊन येतात. महत्त्वाचं षटक असणारा कोणता संघ अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचेल यासाठीची लढत आपण बघतो मैदानावरती. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र ड्रिफ्ट होताना चेंडू बघितला. एक धाव मात्र कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नक्की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट होणार आहेत. चेंडू बाकी 5 धावा लागणार आहेत. 3 असं वाचत नव्हतं की या शेवटच्या षटकापर्यंत आज सामना जाईल, परंतु सामना आलेला आहे शेवटच्या षटकापर्यंत. कारण क्रिकेटचा खेळ असा प्रकारचा मित्रांनो, कधी केव्हा काय होईल सांगता येणार नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. चेंडू मात्र 5 बाकी धावा लागतात. 3 इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव. त्यामध्ये पुन्हा एकदा बघितलं डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय. धाव संख्येत होते बरोबरी. वाईड्स प्लस सिंगल अशा 2 धावा येतात. पुन्हा एकदा 5 चेंडू बाकी. एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. बुंदाटी संघाने नाणेफेकचा कौल जिंकत प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गांडूळमुख संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे, फिल्डिंग करायची, बॉलिंग करायची आहे. विनंती असेल त्यांनी त्वरित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी यायचं आहे सामना संपल्यानंतर. हलक्या हाताने प्लेसमेंट आणि एक यावेळेस सिंगल धाव होणार नाही. पुन्हा एकदा सामना मात्र लांबवला जातोय. विकेट इथं लागली. डायरेक्ट हिट थ्रो केला गेलाय. बघणार आहोत 4 चेंडू एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस असताना हे पण लक्षात ठेवायचं आहे. चार चेंडू एका धावेची गरज. यावेळेस नवीन फलंदाज आलाय मधुकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. 3 चेंडू बाकी धावा लागतात. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. जर व्हाईट बॉल गेले नसतात तर या ठिकाणी काहीतरी सामन्यात तरी परिवर्तन राहिलं असतं. 3 मध्ये 3 ची आवश्यकता राहिली. 3 चेंडू एका धावेची गरज जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये बघितलं असेल तर थोडासा रोमांच मात्र वाढला गेलाय. कोंडाजी यांचा पुढील चेंडू आपण नरूर वर्सेस दह्याने ओतूर या धन संघामध्ये लढत आपण बघत आहोत. पुन्हा एकदा यावेळेस धाव घेण्याची संधी, धावत करण्याची संधी, पण धाव पूर्ण होते. नरूर संघ या ठिकाणी अथक परिश्रमानंतर जिंकलेला अंतिम 8 मध्ये जाणारा हा दुसरा संघ नरूर संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर दह्याने संघाचंही कौतुक करावं लागणार. स्वतः कर्णधार कोंडा